नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खास उन्हाळ्यात मिळणारी आणि अतिशय चविष्ट अशी रानभाजी चिवळी. तिच्यापासून झुणका आपण आज बनवणार आहोत. ही भाजी थंड गुणधर्माची असल्यामुळे उष्ण प्रदेशात सहज उपलब्ध होणारी ही भाजी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया. यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊया. ही भाजी जेवढी चविष्ट आहे तेवढीच ही आरोग्यासाठी औषधी गुणाने युक्त अशी आहे. त्यामुळे वर्षातून एक वेळा ही नक्की खायला हवी. यासाठी ही चिवळीची भाजी घेतली आहे. ही भाजी मातीवर उगवत असल्यामुळे ही स्वच्छ साफ करायची. याच्या मुळाचा असा भाग काढून टाकायचा. 3 पाण्याने ही स्वच्छ धुवायची. ही मी भाजी साफ करून घेतली आहे. यामध्ये ह्या मुळ्या निघाल्या आहे, ह्या काढून टाकायच्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घ्यायचे. एका कढईमध्ये 1 पळी तेल घेतले. यामध्ये मोहरी, जिरे, 1 मोठा कांदा परतायचा. एक सुक्की लाल मिरची घालायची. चिमूटभर हिंग, 1 चमचा ठेचा. सगळे जिन्नस परतायचे. आता यामध्ये 1 मोठा टोमॅटो घालायचा. 1 चमचा तिखट, हळद, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ परतून घ्या. यामध्ये बारीक चिरलेली चिवळी घालायची. भाजी चांगली शिजवून घ्यायची. ही भाजी अशी पण नुसती चांगली लागते, पण आज आपण याचा झुणका बनवणार आहोत. शिजल्यानंतर तुम्ही अशी पण खाऊ शकता. झाकण झाकून भाजी शिजवून घ्यायची. भाजी छान शिजलेली आहे. यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालायचं. बेसन मिक्स करत परतायचे. झाकण झाकून छान वाफ येऊ द्यायची. कोथिंबीर घालायची. झुणका तयार आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने चविष्ट चिवळीचा झुणका तयार होतो. ही भाजी भाकरी सोबत खूपच मस्त लागतो. तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या रेसिपीत भेटूया. तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा.